जेव्हा आपल्यासमोर एखादा जटिल विषय शिकण्याचे आव्हान असते तेव्हा आपण गोंधळून जाणे साहजिक आहे. तथापि माइंड मॅपिंग तंत्राचा वापर करून आता आपण आपल्या अभ्यासाच्या टॉपिक्सचे नियोजन अधिक सुरळीतपणे करू शकतो. माइंड मॅप्स म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे का? माहितीचे दृश्य रूपात नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे आराखडे म्हणजे माइंड मॅप्स. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया एकाच वेळी मनोरंजक आणि सुलभ होऊ शकते. असे माइंड मॅप्स आपण माइंडलीमध्ये सहजपणे तयार करू शकता आणि त्यांना आपल्या फायद्यासाठी वापरू शकता. आधुनिक शिक्षणामध्ये विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भूगोल इत्यादी विषयांमध्ये माइंड मॅप्सचे बरेच फायदे आहेत. मूलभूतपणे ज्यात बऱ्याच गोष्टी तपशीलवार समजून घ्यायच्या असतात अशा वस्तुस्थितीशी संबंधित विषयांसाठी माइंड मॅप्स उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर साध्या मजकुरापेक्षा माइंड मॅप्सची अधिक चांगली पकड बसते आणि अशा प्रकारे ते सखोल शिक्षणाला प्रोत्साहित करतात आणि ते वापरून शिकलेल्या गोष्टी जास्त काळ लक्षात राहतात. तर आपण एका सामान्य माइंड मॅपच्या निर्मितीपासून सुरुवात करूया. उदाहरणार्थ, आपल्याकडे जीवशास्त्राच्या अभ्यासात नर्वस सिस्टीमच्या अंतर्गत 3 टॉपिक्स आहेत: सेंट्रल, पेरिफेरल आणि ऑटोनॉमिक. आपल्याला फक्त प्लस आयकॉनवर टॅप करायचे आहे आणि मजकुराचे शीर्षक म्हणून नर्वस सिस्टीम असे टाईप करायचे आहे. आपण आपल्या आवडीचा बॅकग्राऊंड कलर आणि टॉपिकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या आवडीचे कोणतेही आयकॉन निवडू शकता. आपण हे आयकॉन एकतर ॲपमधील दिलेल्या पर्यायांमधून निवडू शकता किंवा स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ॲरो आयकॉनवर टॅप करून आपल्या फाईल मॅनेजरमधून कोणतीही इमेज जोडू शकता. यानंतर आपल्याला मुख्य शीर्षकाखाली बुलेट पॉइंटच्या स्वरूपात सर्व मुद्द्यांची यादी करायची आहे. चेक चिन्हावर हिट केल्यावर बऱ्याच लहान प्लस आयकॉन असणारी एक ऑर्बिट सारखी संरचना आपल्या समोर दिसू लागेल. अगदी सहजपणे आपण माइंड मॅप तयार करण्याचा पहिला चरण पूर्ण केला आहे. आता मुख्य टॉपिक नर्वस सिस्टीमचा एक भाग म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम याचा मॅप तयार करण्यासाठी संरचनेच्या मुख्य न्यूक्लियसच्या जवळच्या एक लहान प्लस आयकॉनवर टॅप करा. या टॉपिक खाली जितके मुद्दे लक्षात ठेवायचे असतील त्यांना आपण अशाच प्रकारे बुलेट पॉइंट्सच्या स्वरूपात जोडा. यामुळे आपल्याला संबंधित टॉपिक्स लूपमध्ये ठेवण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे छोट्या प्लस आयकॉनवर टॅप करून आपण इतर 2 सब टॉपिक्सचे बुलेट पॉइंट्स देखील तयार करू शकता. आपल्याला कितीही टॉपिक्स विचारात घ्यायचे असले तरी हरकत नाही. माइंडलीवर मनोरंजक माइंड मॅप्स तयार करा आणि आपल्या लक्ष्यापर्यंत सहजतेने पोचा.